हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर छान अशी सकाळची सुरुवात होती ती म्हणजे अशी पूजेने। आणि बघा आज ना त्रिपुरारी पौर्णिमा पण आणि आपण म्हणतो, कोणी म्हणतं की कार्तिक पौर्णिमा, तर आपण कार्तिक पौर्णिमा पण म्हणतो। तर आजच्या दिवशीचं असं पौर्णिमेच्या निमित्ताने असं छान हळदीचं लेपन, बाहेरचं पुसणं, रांगोळी वगैरे हे सर्व झाल्यानंतर बघा मी इथं स्वामी महाराजांची पण आपल्या छान अशी पूजा करून घेतली। आणि आज ना माझ्याकडे हार आणला नव्हता आणि म्हणजे फुलं पण एक्स्ट्रा नव्हती, म्हणून मी आपल्या स्वामी महाराजांना असंच गंधाचा असा हार बनवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही आत्ता पाहिलंच आहे। आणि छान अशी आपली देवपूजा ही मी इथे उरकून घेतलेली होती। आणि देवपूजा झाल्याच्या नंतर छान सकाळी सकाळी एक वेगळंच पॉझिटिव्हिटी वाटते घरामध्ये आणि छान प्रसन्न दिवसाची सुरुवात होते, अशी माझी तरी मान्यता आहे। त्यानंतर बघा इथे मी कुकर लावून ठेवलं होतं आणि नंतर देवपूजा केली होती। कुकर लावल्याच्या नंतर इथे मी एक कुकरमध्ये अख्खा मसूर करायचा म्हणून मसूर लावला होता आणि भात लावला होता। त्यानंतर बघा इथे छान असं कुकर थंड झाल्यानंतर पीठ मळून ठेवला आणि इथे अख्खा मसूर मी करून घेतला। आणि त्यानंतर इथं भात वगैरे आपला तयार आहे। आणि इथे करायच्या होत्या ते म्हणजे चपात्या। तर पीठ तर आपलं अगोदरच मळणार असतं, मी लवकरच पीठ मळून ठेवते जेणेकरून आपलं पीठ छान भिजलं ना तर आपल्या चपात्या छान होतात, मऊस होतात अगदी। तर चपात्या पण करून झाल्या, आहोंना जेवण दिलं आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या चपात्या थोड्याशा गार झाल्या की मी असं हॉटपॉटमध्ये घड्या करून ठेवून देते, म्हणजे आपल्या चपात्या कसं एकदम सॉफ्ट राहतात। आणि ते सर्व झाल्यानंतर बघा मी छान असं ओटा क्लीन करून घेतला, जेवढी पडली होती तेवढी सर्व भांडी वगैरे घासून घेतली। आणि भांडी घासून घेतल्याच्या नंतर मला आवरायचं होतं आणि आम्हाला जायचं होतं। तर बाहेर कुठे जायचं होतं तर तुम्हाला पुढे सांगतेच। तर भांडे आवरून घेतल्याच्यानंतर मी माझं स्वतःचंही आवरून घेतलं आणि थोडासा नाश्ताही करून घेतला, म्हणजे आपल्याला जायचं आहे तर सकाळी घरातून जाताना बाहेर थोडंसं तरी आपण काहीतरी खाऊन गेलं पाहिजे। आणि पूजाही झालीच होती माझी, त्यामुळे मग आता म्हटलं आपण थोडंसं खाऊन निघूया। तर आहोंसोबत निघालो। आहोंना आज गुरु नानक जयंती असेल म्हणा, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा किंवा कार्तिक पौर्णिमा, तर त्यांची सुट्टी होती आणि मला जायचं होतं, थोडंसं मला त्रास होत होता आणि म्हणून आम्ही चाललो होतो क्लिनिकमध्ये। तर जाता जाता बघा इथे ना आम्ही थांबलो। तर इथे कशासाठी थांबलो तर आमच्या क्युटीसाठी एक ड्रेस घ्यायचा होता। आणि तर आपले फॅमिली डॉक्टर आहेत, म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही जात होतो ट्रीटमेंटसाठी। आणि जाता जाता मग त्यांची आता छोटी बेबी आहे आणि मी तिला ना प्रथमच पाहणार आहे, तर म्हटलं चला आपल्या छोट्या क्युटीसाठी ड्रेस घेऊयात। आणि असा छान असा मरून आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये असा सॉफ्टवाला एकदम छान असा ड्रेस घेतला। आणि ड्रेस घेतल्याच्या नंतर बघा आम्ही निघालोच होतो, तर आहो म्हणले आता गाडीच्या पेटपूजेचं बघूयात, म्हणजे की त्याला पेट्रोल वगैरे तर लागतंच ना, त्याच्याशिवाय गाडी कुठे चालणार। मग पेट्रोल पंपावर थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर निघालो आम्ही। आणि जाता जाता बघा रस्त्यात आणि जाताना ना इतकं जिथे तिथे ना रोडची कामं चालू होते आणि गर्दीच गर्दी होती, बऱ्याच ठिकाणी आम्हाला थांबावं पण लागलं आणि थांबत थांबत जात होतो, त्यामुळे ना खूप उशीर झाला, खूप लेट झाला होता जायला आम्हाला। आणि हे बघा वारकऱ्यांचं जाता जाताना आम्हाला हे स्टॅच्यू होते पाहायला मिळाले, वारकऱ्यांचे जे केलेले होते ना, खूप छान वाटलं। आणि त्यानंतर आम्ही असंच पुढे निघालो, तर जाताना एवढी छान हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटल्यासारखं ना इतके छान वाटत होतं ना। आता तरी थोडेसे याचे पाने वगैरे गळते सुरू आहे, तर एवढं हिरवगार आणि मस्त वाटत होतं ह्या रस्त्याने जाताना, कारण एवढा वेळ नुसता खडतट प्रवास झाल्यासारखा, म्हणजे एक रोडचं कामं चालू होती आणि इतकी धूळ आणि रस्ता खूप पॅक होता। अशा प्रकारे आम्ही इथं आल्यानंतर तुम्ही पाहिलंच आहे, तर डॉक्टर गोपाल देटे यांचं टूथ अँड गम क्लिनिक आहे। तर आधुनिक तंत्रज्ञानाचं त्यांचं हे क्लिनिक आहे आणि ते स्वतः MD आहेत आणि आपले फॅमिली डॉक्टर आहेत। तर हे बघा ही जोडी आहे ती डॉक्टर देटे शीतल आणि हे आहेत ते डॉक्टर गोपाल देटे। तर हे आमचे फॅमिली डॉक्टरच आहेत। आणि माझी ट्रीटमेंट करायची होती ती म्हणजे दाताची प्रॉब्लेम झाला होता थोडासा, आणि त्यांनी ना मला अगोदर त्यांनी चहा सांगितला होता सगळ्यांना, पण ते चहा येईपर्यंत उशीर झाला, मग बाळ पण उठलं होतं आणि जायचं होतं घरी, ते आमच्यासाठी थांबलेले, म्हणून मग इथे त्यांनी थोडासा वेट केला। आणि त्यानंतर बघा इथे माझ्या तोंडामध्ये स्प्रे मारला होता म्हणून मला जास्त बोलता येत नव्हतं, तर यांनी आहोंनी थोडंसं शूट घेतलं। त्यानंतर आम्ही घरी गेलो, घरी काही शूट घेतलं नाही, थोडंसं मुलीसोबत खेळलं, जेवण केलं। आणि त्यानंतर आम्हाला इकडे जायचं होतं की मैत्रिणीचा बर्थडे होता आणि म्हणजे आमची पाहुणी पण आहे आणि मैत्रीण पण आहे, तर असं बर्थडे होता आणि जाता जाता म्हटलं चला या साईडला आलो आहे तर आपण भेटून जाऊयात, म्हणून मग तिच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी इथे आले। आपले पहिले तर ते पाहुणेच आहेत आणि नंतर मैत्रीण पण आहे, अशा दोन नाते आहेत आपले तर इथेही घेतले तिच्यासाठी गिफ्ट। आणि मग आम्ही त्यांच्या घरी आलो, त्यांना विश केलं आणि गिफ्ट वगैरे दिलं आणि एक फोटो क्लिक केला आणि तिथून
तिथून निघालो. आणि आज बघा ना कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे ना आज सांगितलं होतं की कार्तिक स्वामीचं मंदिर आजच म्हणजे कार्तिक पौर्णिमेलाच ओपन असतं असं आम्हाला माहिती झालं होतं. तर आज दर्शन घेतलेलं चांगलं असतं असं म्हणतात. तर हे मला काही माहिती नव्हतं बरं का, पण आहोंना सांगितलं होतं आणि मग ठीक आहे म्हटलं. आणि आम्ही इथं आलो आणि आम्ही म्हणजे सर्च केलं पहिलं तर कुठे आहे काय नाही, आपल्या आसपास आहे का. तर आम्ही हडपसरला आलोच होतो, तर तिथेच पाहिलं. नंतर आसपास दिसलं, मग ठीक आहे म्हटलं आपण जाता जाता ऑन द वे आहे जाऊया. आणि घरून अशी काही तयारी वगैरे करून आले नव्हतं, म्हणजे आमचं काही असं फिक्स नव्हतं. आहोंना सांगितल्यामुळं मग इथूनच आमचं असं जायचं ठरलं. आणि इथे आल्यानंतर इतकी काही गर्दी नव्हती बरं का, लाईन होती पण इतकी जास्त गर्दी नव्हती, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने इथं आल्यानंतर बाहेरच मग मी इथं वाती वगैरे घेतल्या, कारण त्रिपुरारी वात आपण ऐकले तर होतं, पण इतकी जास्त माहिती नव्हती मला. आणि मला माहिती असतं तर मी घरूनच वाती वगैरे घेऊन आले असते. तूप वगैरे आपल्या शुद्ध गाईच्या तुपात मी वाते वगैरे मग बुडवून म्हणा किंवा छान असं त्याला हे करून घेऊन आले असते, पण ते माहीत नसल्यामुळे ना इथं आल्यानंतर मग बाहेरच वाती विकत घेतल्या. कापूर ते त्याच्यावर ते ठेवून देतातच, आणि फुलं वगैरे सर्व इथंच बाहेर विकत घेतलं. आणि आतमध्ये आलो, लाईनला थांबलो. आणि इथे बघा अशी सुंदर सजावट केलेली होती. महादेवाचं मंदिर हे मोठं ते समोर आहे, ते महादेवाचं मंदिर आहे. आणि त्याच्या थोडं इकडच्या साईडला ना डाव्या साईडला आपलं कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. तर खूप छान विद्युत रोषणाई केलेली होती या मंदिराला, पूर्णच पुढच्या साईडने मागच्या साईडने, आणि खूप सुंदर सजवलेलं होतं. हे बघा कार्तिक स्वामींचं मंदिर हे छोटंसं. आणि इथं ना मोराचं त्याने इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं, आणि प्रत्येकजण ना इथं मोरपीस घेऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घेत होते. इतकं छान वाटत होतं ना, मलाही माहीत नव्हतं बरं का, त्यामुळं तुम्हाला माहीत होतं का नक्की सांगा. प्रत्येकजण इथं मोरपीस घेऊन येत होते आणि मोरपीस त्यांना द्यायचे, आणि ते गुरुजी आहेत ना ते तिथं चरणाशी लावायचे किंवा त्यांच्या अवतीभोवती असं अंगाला लावत असतील बहुतेक, तर तसं लावून ते वापस मोरपीस देत होते. तर मी इथं फोटो काढायचा म्हणून क्लिक करत होते, पण फोटोच्या ऐवजी व्हिडिओच झाला. तर ठीक आहे म्हटलं. आणि मग तिथं तुम्हीही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला हे याच्याबद्दल माहिती होतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि तिथेच बघा इथे हे मोराचं होतं आणि इतकं छान डेकोरेशन केलं होतं. तिथेही थोडंसं शूट घेतलं, आणि मंदिर तर एवढं सुंदर होतं, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. खूप छान मंदिर होतं, इतके छान सर्वच आणि सजावट इतकी छान झालेली होती. इथं मला खूप असं पाहावंसं वाटत होतं. मी तुमच्यासाठी पण इथे व्हिडिओ असा क्लिक केलेला आहे. आणि बघा इथे फोटोज काढायचं काही चान्सेस नव्हता, गर्दी खूप होती. आणि आहोंना काही जास्त फोटो काढायला वगैरे आवडत नाहीत, आणि मुलीसोबत घेऊन आलो नव्हतो आम्ही. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता फ्रूट असेल म्हणा, फराळाचं असेल, असं 56 भोग इथं ठेवलेले होते इथं. आणि छान अशी इथे बाहेर आणखीन फुलांच्या असं सजावट चालू होती, दिवे लावायची इथे सगळ्यांची तयारी चालू होती. आज दीपोत्सव म्हटल्यावर काय, देव दिवाळी असं म्हणतात ना ह्या त्रिपुरा पौर्णिमेला पण. आणि इतकं छान इथं सुंदर सजावट झालेली होती. आणि आतमध्ये पण आपल्या बघा भोलेनाथचं दर्शन घ्या तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून. आम्हीही दर्शन घेतलं, खूप सुंदर दर्शन इथे झालेलं होतं, खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. आणि इथं सर्वांना ना त्यांनी प्रसाद देत होते, बुंदीचे छोटे छोटे पॉकेट सगळ्यांना देत होते. तिथून समोर आलो, आणि समोर आल्याच्या नंतर बघा अशी इतकी छान सजावट पाहून मन इतकं प्रसन्न झालं की इथून जावं असं वाटतच नव्हतं. आणि इथे ना शनिदेवाची छोट्या मूर्ती आहे, अशा छोट्या छोट्या सर्व देवदेवतांच्या इथं मूर्त्या होत्या. आणि याला पण एवढं सुंदर सजवलं होतं, आणि एकदम हे काळं कुकू दगडाचं बनवलेलं होतं बरं का. सजावट केल्यामुळे पण आणि असं पण खूप सुंदर वाटत होतं. इतकी फ्लावरची इथे सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. आणि हे बघा सर्वच इथं इतकी आता गर्दी वाढू लागली होती. आणि आता इथे आम्ही ठरवलं होतं की आपण अगोदर लाईनने दर्शन घ्यायचं आणि मग नंतर फोटो काढायचे असं ठरवलं. म्हणजे तेवढंच 1-2 आहोंनी काढले तर असं म्हणून, पण आहोंना आवड नाही फोटोची आणि ते काय काढत नाहीत, मला वाटलंच होतं, पण ठीक आहे म्हटलं. आणि इथे बघा असं मी एक पूर्ण व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला की जेवढं जमेल तेवढं तुम्हाला इथे शूट घ्यायचं म्हणून. आणि मग इथे मी आपली जी वात आणलेली होती, त्रिपुरारी वात म्हणा किंवा वाती जे दीपदानासाठी, तर तिथे मी दीप लावून घेतला, कारण मला हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं, मी हे सर्व पहिल्यांदाच करत होते. आणि म्हणून मी काय केलं तिथंच लावून घेतलं. खरं तर हे ना आपण जिथे बसणार आहोत तिथंच थोडंशा अक्षदा फुलं वगैरे टाकून तिथंच आपण लावायला पाहिजे होतं, पण मला माहिती नव्हतं, त्यामुळे देवाला माफी मागितली आणि जे आहे जसं आहे ते मान्य करून घ्या असं म्हणून. आणि मग तिथेच मी दीप आपले वाती लावून बसले, आणि एवढं
समजलं होतं की आपल्या वाती पूर्णपणे जळून झाल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही असं सांगितलं होतं. तर मी तेवढं मात्र केलं तिथं. तर हे बघा माझ्या साईडला ना एक दुसरी लेडी येऊन बसलेली आणि बहुतेक ती तिथली आंध्राकडची होती, त्यामुळे तिने ना घरून सगळं तिने येताना साहित्य बरोबर घेऊन आलं होते. आणि त्यांच्याकडे अशी पद्धत आहे, तिने स्वतः सांगितलं की मग तिने ना पांढरी रांगोळी अगोदर काढली, त्यानंतर हळदीची काढली त्यावरतीच आणि त्यावरतीच कुंकवाची काढली. आणि त्यानंतर बघा इथे तिने ना काय केलं होतं की एक पान ठेवलं आणि त्या पानावरती हळदीने ती काय बनवले म्हटलं, ती सांगितलं की गौरी म्हणजे गौरी मा बनवली म्हणून हळदी कुंकू लावलं, त्याला फुलं वगैरे ठेवली आणि दुसऱ्या पानावर 2 केळी ठेवल्या आणि इकडे 2 पानं साईडला ठेवले आणि त्यावरती ना आवळ्यामध्ये एक तिने वात लावलेली आहे. आणि नंतर बघा 2 अशा खाली दिवे ठेवलेत तिने आणि त्यावरती तिने अशा वाती ठेवलेल्या आहेत. 350 किंवा 750 अशा वाती असतील, त्या तिने घरूनच आणल्या होत्या सर्व ह्या. आणि सर्व छान फुलांनी तिने सजावट करून अशा ते वाती तिने लावल्या आणि दोघे नवरा बायको ते तिथे बसले होते. तर तुम्ही नंतर पाहू शकता इथे छान असं सर्व दिव्यांनी, दीपोत्सव म्हटल्यावर हे सर्व इतकी छान इथे दिव्यांनी स्वस्तिकची असेल म्हणा, दिव्यांनी अशी सजावट केली होती. श्रीराम आणि दिवा मोठा काढलेला होता असंच पंत्यांनी ह्या दिव्यांनीच इतकं छान सजवलं होतं. पण हे पाहण्यासाठी म्हणजे पूर्ण दिवे लावेपर्यंत आम्ही थांबलो नाही, कारण खूप उशीर झाला होता आणि हडपसरून येताना 1 ते 1.5 तास आरामात लागतो आमच्याकडे यायला, म्हणून आणखीन खूप उशीर होईल. म्हणून आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही इथं आपलं पाहिलं आणि दर्शन घेतलं. सर्व व्यवस्थित दर्शन झाल्याच्यानंतर फक्त इथे दिवे लावायचे बाकी होतं, तेवढ्यात मग आम्ही असा लास्ट व्हिडिओ घेतला आणि मग म्हटलं चला आता आपण निघूयात. इथे बघा ना साईडला 3 घंट्या लावल्या होत्या, एक मोठी नंतर छोटी अशा. बाहेर आल्याच्यानंतर मग इथं प्रसाद घेतला, कारण आतमध्ये त्यांनी प्रसादासाठी मनाई होती म्हणून बाहेरच प्रसाद घेतला. आणि येता आम्ही बाहेर प्रसाद घेऊन निघालो. तर पाऊस पण पाठ सोडतच नव्हता, इतका पाऊस आला की काही सांगू नका. नंतर बघा बाहेर जाता असा एक व्हिडिओ घेतला की सर्वजण असं खरेदी करत होते, ती म्हणजे मोरपीस. मी पहिले तर ह्याचं लक्षच केलं नव्हतं. असे फुलं, मोरपीस, वाती, कोणी दुधाचा तिथं काहीच उपयोग होत नव्हता, पण असं सर्वच बाहेर विक्रेत्याकडे सर्व साहित्य होते, नारळ वगैरे. तर आम्ही हे पाहिलं आणि सर्व दर्शन वगैरे छान असं घेतल्याच्यानंतर आम्ही निघालो घरी वापस येण्यासाठी. तर इतकी ट्रॅफिक लागली ना येता त्याच्यातून आम्ही घरी आलो. फ्रेश झाल्याच्यानंतर आपला छान असा चंद्र दिसत होता, आज पौर्णिमा असल्यामुळे. मग घरी आल्यानंतर बघा पोरीने आकाशकंदील वगैरे लावलेलाच होता आणि मग बाहेर दिवे, म्हटलं चला पौर्णिमा आहे बाहेर दिवे लावूयात, म्हणून असे बाहेर दिवे वगैरे लावून घेतले. आज बसवना पौर्णिमा पण म्हणतात, आमच्या गावाकडं बसवण्याची पूजा केली जाते, पण काही कारणामुळे ते फोटो आले नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक